काय असेल की आपल्या शेतकऱ्यांनी वापरा बायोनिकला बिनधास्त वापरलं पाहिजे का शंका घेऊन वापरलं पाहिजे? बिनधास्त वापरलं पाहिजे. का 10 जणाला चौकशी करून वापरलं पाहिजे मी वापरू का वापरा बायोनिक? नाही नाही, बिनधास्त मी म्हणतो वापरलं कोणालाच विचारू नका, बिनधास्त वापरा. का वापरा? आज साक्षात्कार आहे आम्हाला पण इतकं वेगळं असं का वाटतं प्रत्येक प्लॉटला गेलं की आम्ही मागाशी ढोबळ्या मिरचीकडे होतो थोड्या वेळापूर्वी. पाहिजे. बाकीच्यांचा माल 2 टन निघतो आणि त्यांचा माल 8 टनापर्यंत गेलाय. 6 टनांची वाढ, 6 टनांनी वाढ, 10 टनांनी वाढ. म्हणजे जिथं बाकीच्यांचा 2 टन निघतोय त्यांचा तिथं 10 टन निघतोय. बरोबर आहे का नाही? बरोबर. म्हणजे 8 टनांनी वाढ आहे डायरेक्ट एका काहीतरी 12,000 झाडात. आणि माल किती लागलाय काय आपण सगळे कॅमेरे दावले. म्हणजे त्यांचं अगोदर त्या ढोबळ्या मिरचीचा असा विषय झाला, ढोबळी मिरची खूप छान होती, सटिकच होत नव्हती. मग काय करायचं नुसतं मग हिरवगार दिसतंय, आपल्याला उत्पादन पाहिजे ना. मग तसं मी म्हणतो तुम्ही केळी आणली होती पण केळीने वय खाल्लं होतं. वय खाल्लं म्हणजे तुमचं कष्ट खर्च चुकला होता का सर? नाही. हा? लय खर्च केला होता. आहे का नाही? मग मला काय म्हणायचं साहेब, आता तुमचा हा प्लॉट सगळा बॉक्स पॅकिंगला जाणार आहे, आनंदाची गोष्ट आहे का? ह्यासाठीच आपण हा प्रयत्न करतोय. पण आपले खूप शेतकरी कष्ट खर्च करीत असताना ज्यावेळेस बॉक्स पॅकिंगला माल जात नाही, प्लॉट वय खातो, घड बारीक बारीक पडतात, वादीत फणीत अंतर नसतं, वादा लांबडा नसतो, 2 फणीच्या मध्ये अंतर नसती. साहेब किती वाईट वाटतंय, कोणाला सांगायसारखं आहे? बरं इकडून तिकडून उचका पाचका केल्यावर कसं फेडणार आपण? आणि तीच आपल्याला वापरा बायोनिकने एक न्याय असा दिलाय की कष्टकरी शेतकऱ्याला नाही हरून द्यायचं. ह्याची प्रचिती हिथं आज इथं आज आम्ही उभा आहे आतमध्ये, साक्षात्कार आपल्या शेतकऱ्यांना द्यायला. चमत्कार म्हणलं शेती क्षेत्रात तर वापरा बायोनिक. तुम्हाला चमत्कारच पाहायचा आहे, तुम्हाला वापरा बायोनिक वापरावंच लागन. वापरा बायोनिकच वापरलं तर तुम्हाला एक जाणीव होणार आहे की माझ्या कष्टाला न्याय भेटला, माझ्या कष्टाला न्याय भेटला. साहेब चुकीचं नाही बोलत, बरोबर. तुमच्या वतीने बोलतोय, झाडाच्या खाली उभा राहून बोलतोय. बरोबर. कारण मराठी म्हणे बोलणारचं तोंड दिसतं आणि बोलणारचं सगळं चलतं. मी म्हणतो कधीच चालणार नाही. कारण मी ह्या झाडाखाली न उभा राहता एखाद्या लिंबाच्या झाडाखाली उभा राहिलो आणि साहेबाला म्हणलं कसं काय वापरा बायोनिक, साहेब बी म्हणले लय भारी. आम्हाला तुम्ही कधीच मान्य करणार नाही दोघाला पण. पण आज आम्ही उभा साहेबांच्याच प्लॉटमध्ये आणि आपण ह्याच प्लॉटची पूर्वावस्थेत जिथनं व्हिडिओ काढलाय, जिथनं शूटिंग काढली तिथनं पण आत्ता पण शूटिंग काढलंय. फक्त आतली परिस्थिती तुम्हाला पण असं वाटतं की साहेब तुम्ही प्रत्येक वेळेस लोकेशन दावता, आतलं बी दावा की परिस्थिती कशी, म्हणून आम्ही आतमध्ये व्हिडिओ घेत असतो. ह्याच्या पाठीमागचं असं वेगळं काहीच नाही की बाबा आम्ही तुम्हाला काही गोष्टी दावण्याच्या सांगण्याचा प्रयत्न करीत नाही. आम्ही तुम्हाला जमन ती शक्य होईन तितकं आम्ही तुम्हाला बऱ्याच काही गोष्टी दावण्याचा प्रयत्न करत असतो की जेणेकरून तुम्हाला वाटावं की आमच्यासाठी कुणीतरी आहे गोगरे सर. बरोबर आहे. आणि वापरा बायोनिक तुमच्या बांधावरती यायला तयार आहे, फक्त तुम्ही एक कॉल करा आणि हे व्हिडिओ पाहता पाहता स्टेटसला ठेवा. साहेब नमस्कार, तुमचं नाव आणि पत्ता सांगा बरं. दीपक मधुकर लोंढे, राहणार निमगावचे, तालुका महाड, जिल्हा सोलापूर. तर आपण ह्या प्लॉटसाठी वापरा बायोनिकचं मार्गदर्शन तुम्हाला देणार आहेत बाळासाहेब सौदागर शिंदे. त्यांच्या प्लॉटची पाहणी करून त्यांच्या प्लॉटमध्ये झालेले बदल हे तुम्ही पाहिल्यानंतर तुम्ही निर्णय घेतला की ह्या प्लॉटसाठी कुणी मार्गदर्शन दिले. मग त्यांनी तुम्हाला सांगितलं की मार्गदर्शन त्या प्लॉटला कोणी दिले? भगत सरांनी. मग भगत सरांना तुम्ही सांगितलं की भगत सर माझ्या पण प्लॉटला एकदा येऊन जा, आणि भगत सर एकदा तुमच्याकडे येऊन गेले. पण जी काय तुमची म्हणजे पीक पाहणी वगैरे झाली असेल, पण तुम्ही निर्णय घेतलाय की आज तुम्हाला मार्गदर्शन वापरायचं. म्हणजे तुम्ही ते जे काही आर्थिकचं नियोजन असतं आपल्याकडे ते असतं नसतं, त्यावेळेस आपण 1-2 दिवस 4 दिवस आपणच एकमेकाला सांगतो की थांबा जरा मला 2 दिवस वेळ द्या. आता तुम्ही सगळं नियोजन केलंय, आजपासून पुढे वापरा बायोनिकचं मार्गदर्शन वापरणार आहे. बरोबर आहे का नाही? आजची तारीख काय बरं? 5 किती? 5 जानेवारी 2025. तर ही केळीची लागण आपण किती बाय किती वर केली आहे? केळीची लागण 6 बाय 4.5 वर. 6 बाय 4.5 म्हणजे 2 पट्ट्यातलं मधलं 6 अंतर आणि समोर 4.5 फुटावरती केळी लागली. तर लागण तारीख किती आपल्या केळीची? 4 महिने झाले. 4 महिने आता पूर्ण झालेले आहेत केळीला आपल्या. कालच्या डिसेंबरच्या 27 तारखेला 4 महिने पूर्ण झालेले आहेत. आज 5 तारीख आहे, म्हणजे ते 3 आणि हे 5, 4 महिने आणि 8 दिवसाची केळी आहे आपली. बरोबर आहे का? तर आपण येणाऱ्या दिवसात पाहिजे आपल्याला की ह्या प्लॉटसाठी वापरा बायोनिकचं मार्गदर्शन वापरल्यानंतर त्या प्लॉटमध्ये होणारे बदल. बरोबर आहे का? तर आता आपण सगळ्यात पहिले पाहून घेऊ की पहिलं झाड, दुसरं झाड आणि तिसरं झाड असे 3 किंवा 4 झाडांचे आता आपण बुंदे मुकू आणि येणाऱ्या दिवसात त्याच झाडांचे बुंद्यामध्ये काय वाढ होती ते आपण पाहू. आता जर बघितलं 4 महिने आणि 7 दिवसाच्या झाडांची उंची वयानुसार कमी आहे. थोडस गोगरे साहेब मीटर काढा थोडासा. दुसऱ्या, तिसऱ्या आणि चौथ्या झाडांचा बुंदा हा सीझन
15 इंच आहे. हा माहिती. किती इंचाचा बुंदा आहे बघा. 15 साहेब, तुम्ही इंचाचा बघा हो. किती इंचाचा बुंदा आहे. 15 15 इंचाचा. बरोबर आहे बघा सर. थोडं पुढे 15.5 15 15 इंचाचा. पहिल्या दुसरं झाडाचा पहिल्या झाडाचा 15 15 इंचाचा बुंदा. तसंच त्याच्याकडे 4 महिने आणि 8 दिवसाचा हा प्लॉट आहे लागणी. म्हणजे 27 डिसेंबर 2024 ला ह्या प्लॉटला 4 महिने पूर्ण झाले. बरोबर आहे का नाही. 17 इंच 17 इंचाचा दुसरा बुंदा तिसरा आणि आता हा तिसरा बुंदा. 27 म्हणलं तर 28, 29, 30, 31 तारखेचा महिना होता. ती 4 आणि 5 9 दिवसाचा प्लॉट आहे. 4 महिने आणि 9 दिवसाचा प्लॉट. 19 इंचाचा तिसरा बुंदा. चौथा पण घ्या. म्हणजे आपल्याला एक सरासरी नंतर लक्षात येईल की किती इंचांनी वाढ झाली. प्रत्येक बुंद्यात किती इंचांनी वाढ झाली. बरोबर आहे ना. बरोबर आहे सर. बरोबर. आता हे किती इंचाचा भरतोय बघा सर. व्यवस्थित घ्या. मोबाईल नीट दाखवा. 19 इंचाचा बुंदा. सगळ्यात हायस्ट 19. हा. तर आता आपण 3 बुंदे मोपली. पहिला बुंदा किती भरला. 15. सगळ्यात शेवटचा किती भरला. 19. मधला हा 19 भरला. आणि 15 काहीतरी 17. दोन काय आहे त्या व्हिडिओ मध्ये. हा. पहिला 15, दुसरा 17 दुसरा 17, तिसरा 19 तिसरा 19, चौथा 19. म्हणजे असे आपण 4 बुंदेचे आता आपण माप घेतले आहे. तर मला काय म्हणायचंय तुम्हाला ह्या प्लॉट मध्ये हे आता वापरणार तर तुम्ही म्हणजे निर्णय घेतलाय. पण आजच्या कंडिशनला कशामुळे काय झालंय आणि तुम्हाला ही मार्गदर्शन घ्यावं का वाटतंय. गच्चा धरलाय पाल्याने. पाल्यात डिस्टन्स निघा नाही म्हणून तुम्ही निर्णय घेतलाय वापरा बायोनिक वापरायचं. तर ही वापरा बायोनिकचा आता तुम्ही निर्णय घेतलाच आहे. पण बदल काय काय झाले पाहिजे असं तुमच्या अपेक्षा. पानात साईज झाली पाहिजे. पानात अंतरी पडली पाहिजे. आणखी उंची झाली पाहिजे. उंची वाढली पाहिजे. बुंदा चांगला झाला पाहिजे. आणि खाल्लेलं वय बाहेर काढलं पाहिजे. बरोबर आहे का नाही. तर आपण पाहू येणाऱ्या दिवसात तुम्ही जे काय अपेक्षा व्यक्त केलेल्या आहेत तशाच अपेक्षा आपल्या वापरा बायोनिक कडून पूर्ण होतात का. आणि ज्यांच्या पूर्ण झाल्यात त्यांच्या पाहूनच निर्णय तुम्ही घेतला. म्हणजे तुमच्या पण अपेक्षा पूर्णच होणार आहे. तर आपण येणाऱ्या दिवसात पाहू की तुम्ही आमच्या वापरा बायोनिक वरती ठेवलेला विश्वास, समाधान भगत सरांवरती ठेवलेला विश्वास, या विश्वासास पात्र आपली वापरा बायोनिक कंपनीचं मार्गदर्शन ठरतंय का ते आपण येणाऱ्या दिवसात पाहू. दिलेल्या माहितीबद्दल आभारी आहे साहेब. धन्यवाद. चलो साहेब नमस्कार. आपलं नाव आणि पत्ता मोठ्या आवाजात सांगा बरं. आपण ह्या प्लॉट साठी किती तारखेला तुम्हाला मार्गदर्शन दिलं. 2025. बरोबर आहे. 5 जानेवारी 2025. आज तारीख किती आहे. 10/2/2025. म्हणजे 1 महिना आणि 5 दिवस झालं आम्ही तुम्हाला वापरा बायोनिकचं मार्गदर्शन देऊन. बरोबर आहे. आपण पहिलं झाड, दुसरं झाड, तिसरं झाड, चौथं जे काय असेल ते आपण 3-4 झाडांचे बुंदे मोपलेले आहेत. बरोबर आहे का. तर आता पण आपण बुंदे मुपून घेतलेत वगैरे साहेब. बरोबर आहे. बरोबर आहे. तर साळुंख साहेब तुम्ही हातावरती लिहिलं पहिल्या झाडाचा बुंदा किती होता पहिल्यांदा 15. आता मोपला किती भरला 18 इंच. 18 इंच म्हणजे 3 इंचांनी वाढ झाली. परत दुसऱ्या झाडाचा बुंदा किती होता 17 इंच. आता किती 23. किती इंचांनी वाढ झाली 6 इंचांनी. तिसऱ्या झाडाचा बुंदा पहिला किती होता 19 आणि आता किती 27. म्हणजे किती इंचांनी वाढ झाली 8. आणि चौथ्या झाडाचा 19 होता. हा. आता होतोय 24. तर 5 इंचांनी. सरासरी जर वाढ बघितली तर किती इंचांनी वाढ झाली 5 इंचांनी. 5 ते 6 इंचांनी वाढ झाली. आज सगळ्यात महत्वाचं ताई तुम्ही हा प्लॉट नेमका कशा अवस्थेत होता ना आता तुम्हाला काय वाटतं. असं म्हणजे अंतर पडत नव्हतं आणि म्हणजे असं 2 कच्चा पाल्याच्या मध्ये जी अंतरी पाहिजे होती उंची वाढायसाठी वाढण्यासाठी साहेब. आपण आतमध्ये आलोय. प्लॉट तर बाहेरनं बघितला. खाली बसून थोडेसे बुंदे बघा कधी दिसतात. आणि सगळ्यात महत्वाचा विषय आपली ही सोडण्या अगोदर जमीन आवाळ होती, निबार होती का भुसभुशीत होती. निबार होती. आता हात घालून बघा बरं कशी. आपण निबार हलकी भेटली. मुळी कशी. मी तुम्हाला उकरायला लावलंय. हा म्हणजे मुद्दाम का आता तुम्ही कुठे पण हात घाला. जसं रान जसं वाळू एखादी चालून टाकावी असं रान आपलं फुगलेवेन झाले का नाही. म्हणजे ही तुम्हालाच आम्ही विचारतोय का. आम्ही सांगाय सगळं सांगू पण आमच्याकडे आज बघण्याचा दृष्टिकोन असायचं एवढे बघत आहेत ते. त्यांना इकायचं पडलंय, त्यांना इकायचं पडलंय. आपल्याला मला काय म्हणायचं हे रान तुमचंय हात कसा जातोय आणि ह्या का मुळी
घोगरे साहेब ही हम्म. मुळी बघा हे झाड पांढरी का? शिपट मुळी एकदम म्हणजे आपण आतमध्ये का आलोय आपण तर बाहेरून जिथं आपलं लोकेशन आहे तिथं हे बघा इथं पण बघा हे बघा तुमच्या हाताखाली आहे. नाही असं पाय जरी कुठं पडला ना जमीन कशी झाली आहे हा ही पोकळ होणं लय गरजेचं आहे कारण विषय बघा खड्ड्यात म्हणजे आपण जे काय म्हणतो थोडक्यात गाड रोड किंवा कच्चा रोड त्या कच्च्या रोडने कितीही लाखाची गाडी असू द्या फास्ट चालते का आणि हायवेला गेल्यावर कसं काय चालते तसं जमीन आपली जर भुसभुशीत असेल तर त्याच्यामध्ये मुळी एकदम चांगली चलती आणि जमीन भुसभुशीत झाल्या म्हणजे अन्नद्रव्याचा भरपूर साठा आहे जमीन भुसभुशीत नाही म्हणजे जमीन जर आवाळ आली तर केसावणी चालणारी मुळी जर आवाळ जमिनीत तिला चालताना जर त्रास होत असेल तर ही वाढणार नाही ही जी लक्षण आहेत आणि आपण सहज म्हणतो मुळी थांबली मग आणा ही मार्केटमधनं आणा ती मग मार्केटमधनं आता ह्याच्या अगोदर वापरा बायोरनिकच्या अगोदर तुम्ही सगळं जाणीत होता पण अशी मुळी नास रान होत होतं का आता कसं काय एक नंबर आहे का नाही कारण इथंच नाही घोगरे सर आपण असा विषय नाही हो कुठं पण हात घाला हो ही हात म्हणजे ही काय माझ्या ट्रॅक्टरचा हळ नाही हात म्हणजे ही किती चालतो हे का सर मुळ्याचं झाड बघा कसं आणि हे बघा आता ह्याच्यात मुळे किती आलेत बघा मुळे घोगरे सर त्या मुळे बघा आणि रान बाग कसं झाले आपण इतकं दावून पण एखादा शेतकरी म्हणला ह्यांना कंपनीची जाहिरात करायची पडली आम्हाला कंपनी जाहिरात नाही करायची पडली आम्हाला पडलंय ती की कष्टकरी आज मार्केटमध्ये सगळं काय आणून सोडून जर पीक अपेक्षित उत्पादन देत नसन जमीन आवाळ आलेली भुसभुशीत होत नसन तर त्याची ही जी रियालिटी काय आहे ही दावायचा प्रयत्न आहे आपला ह्याच्यात जाहिरात करायचा विषय नाही कारण हे असं दावू शकत नाही आपण ह्याच्यासाठी काय पिक्चर मध्ये 10 वेळा डायलॉग बोलला जातो तेव्हा ती डायलॉग म्हणजे ऍक्टिव्ह वाटतो इथे ऍक्टिव्ह वाटायचं काय कारणच नाही काय चालतं इथं किती हात माझा खोल गेला हे तुम्हाला दावतो हे किती खोल आहे अहो लय भुसभुशीत झाले किती खोल गेला ही ह्या का ह्याच्यात ही जी ढिकुळ आहे ही ढिकुळ नाही ही फुलत कसं ह्या हाताला माती लागत नाही आणि ह्याच्यात मुळी आल्याशिवाय राहत नाही हे का ही सगळी मुळीच आहे पत्तीने झाली हा? कसं आहे ही ताट करते मुळी नुसती ताई बरोबर आहे का कारण तुम्ही टाकलं होतं ह्याला सगळंच पण रान कसं होतं अगोदर आणि आता हा, आपण धावतोच आहे कारण हे धावणं का गरजेचं आहे आता आपण बाहेरून व्हिडिओ काढला लोकेशनला पण आज जर बघितला आता हीच झाड बघू लय नाही वगैरे सर इकडे बघा आता ह्याचा मी जी पाला म्हणतोय का तिथला पाला हिथनं ह्या पाल्यापासून घेतलं जरी ही पाला पण बघा असा रुंद आहे ही पाला पण असा रुंद आहे हा पाला पण ह्या असा रुंद आहे म्हणजे पाल्याने जी असा पाला असतो म्हणजे असा ह्या पाल्याने असं केलंय का इथं नाही एकदम कडक पाला कडक. आणि निघणारा पाला ह्या का हे तुम्हाला ही पाला खाली ताकद ही पाला बघा समोरचा पाला बघा तुमच्या. पावडर आहे ह्या बघा, ही 2-3 पाला निघालेला बघा ही कसं दिसतं झपके रुंदी कशी वाटती बरोबर आहे का नाही आणि ह्याला आपण जे म्हणतो पाऊंडरी ह्या बघा ही पाऊंडर सुन्यासारखीच आहे ही पाऊंडर दिसते का नाही हम्म. म्हणजे ह्या गोष्टी आणि ह्याच्यावर जर हात लावला ह्या बघा आता ही वाचतंय कसं बघा कसं वाटतंय ताडपत्री म्हणजे ताई तुम्हाला असं नको वाटाय मी मुद्दाम का आता आलो की आम्ही व्हिडिओ बघतोय पण इतरांच्या तर आमच्या तसं खरंच आहे का तर हे आत आल्यावर कळत म्हणजे बाहेरून तर आपण ते बुंदे मुकलेले पण आत आल्यावर पण जर बघितलं तर डिस्टन्स पाल्याने टाकलेला आहे हे बघा ही जर डिस्टन्स बघायचं म्हणलं. 2 पानं हा, हे बघा. चिटकून निघले 2 बोट बसत नाही हा पहिली पाल 4 बोटाच्या चार पुढे वाजता. आणि त्याच्यावर तर अजून अंतर वाढतच चालली. तर वर तर चांगली 6 इंच पडले म्हणजे बारकाईन जर अभ्यास केला तर जे काय तुम्ही थोडक्यात धाडस केलेलं आहे हे वाया गेलेलं नाही ओके त्या मार्गदर्शनावरती तुम्ही समाधानी ओके दिलेल्या माहितीबद्दल आभार आहे धन्यवाद साहेब नमस्कार नमस्कार आपलं नाव आणि पत्ता सांगा बरं थोडक्यात दीपक मधुकर लोंढे राहणार निमगावटे तालुका माडा जिल्हा सोलापूर आजची तारीख काय बरं साहेब 13 13 13/4/2025 बरोबर आहे ना म्हणजे 13 एप्रिल 2025 तारीख आहे आणि आपण तुम्हाला ह्या प्लॉटसाठी जे काही पहिल्या अवस्थेला मार्गदर्शन दिलं त्या तारखेचा उल्लेख आहे दुसऱ्या अवस्था आपण ह्या प्लॉटची काढली त्याच्यात तारखेचा उल्लेख आहे फोटो आहे व्हिडिओ आहे सगळं आहे आज आपण तिसऱ्या अवस्थेचा फोटो आणि व्हिडिओ काढतोय म्हणजे पूर्व अवस्थेचा आपल्याकडे फोटो आणि व्हिडिओ दोन्ही आहे दुसऱ्या अवस्थेचे फोटो आणि व्हिडिओ आहे आणि पहिल्या अवस्थेत बी आपण बुंदे मोपलेले आहेत केळीचे दुसऱ्या अवस्थेत बी बुंदे मोपलेले आहेत केळीचे आतमध्ये जमीन भुसभुशीत झाली का दुसऱ्या अवस्थेत दावलेली आहे तिसऱ्या अवस्थेत आपल्याला बुंदे मोपायचे होते केळीचे पण दुर्दैव असं की आमच्या चौघांकडे बी आज मीटर नाही आम्ही चौघ बी मार्गदर्शक हजर आहेत पण आज मीटर नाही आणि मीटर नाही तर आम्ही आज बुंदे बी मोपणार नाही पण ज्यावेळेस पुढच्या वेळेस येऊ
त्यावेळेस आम्ही बुंदे 100% मोफू. पण आता जर बघितलं तर 13 एप्रिल 2025 आहे. आत बघितलं तर एक किती नाही म्हणलं तर एक 2-3% निसवण झालेली आहे. 50 झाडांची निसवण झाली. आत आपण मोपले तर जवळपास 15वा ते 16वा अंगठा आहे, म्हणजे त्याला आपण गोंडाफणी म्हणतो. आणि इथं बघितलं तर एक 12वा 13वा आता ही 13वा ही खालचं ही आपला अंगठा आहे. म्हणजे गोंडाफणी म्हणलं तर त्याच्यावरची 12वी गोंडाफणी आहे. 11 फाण्या 10 फाण्या चांगला धरायसारखा आहे. पण आत बघितलं तर आतल्या घडात आणि ह्या कडच्या घडात खूप वेगळा फरक आहे. आपण लोकेशन हलवत नाही म्हणून आपण इथंच उभं राहिलोय. आता बघितलं तर आतमध्ये ह्याच्यापासून सुंदर आहे घड. पण आता बाहेर जिथं लोकेशन आहे तिथं घड पाहिजे असे पडलेले नाहीत. आता ते बी बघितलं घड तर त्याला 2 फणीच्या मध्ये अंतरी पाहिजे अशी नाही. बघा बरं का, आपण जे आहे तीच बोलतोय. गोगरे सर, बरोबर आहे. साळुंख साहेब, बरोबर आहे. आणि ह्या बी घडाला पाहिजे अशी डिस्टन्स बी नाही आणि जास्त फण्या पण नाहीत. पण आत गेलतो आपण, आतमध्ये घड एकदम चांगले पडलेत. फक्त विषय काय, आपण लोकेशन का हलवत नाही की विषय असा आहे की हे कसं बी दिसू दे, हे 3-4 झाडं काय फरक पडत नाही. पण आपण आत बी कसं आहे ते दावलंय. आपण दोन्ही बी गोष्टी दावण्याचा प्रयत्न करतो. जे काय बोलतो ते दावायचाच प्रयत्न करतो. पण ह्या प्लॉटमध्ये जे काय बदल झालेले आहेत आज आपण त्यांना साहेबांना विचारणार आहे. का विचारणार आहे की आज प्रत्येक शेतकरी कष्ट करतो, खर्च करतो, वेळ देतो. पण पीक ज्या वेळेस वय खातं, इतर मित्र मंडळी, नातेवाईक किंवा शेजारी ज्या वेळेस म्हणतात की तुमच्याने ती नसतं होत, की तुमचं काम नाही, त्यावेळेस जी आतमध्ये टोचतं ना ते कोणाला कोणी सांगायसारखं नसतं. आणि त्या परिस्थितीत आज साहेब आपले होते. आणि साहेबांना योगायोग बाळासाहेब शिंदे त्यांच्याच गाववाले, त्यांनी त्यांना सांगितलं, त्यांनी त्यांचा जाऊन प्लॉट बघितला की प्लॉट कसा झालाय, काय प्रगती झाली. आणि त्यांनी तो निर्णय घेतला. त्यांच्याकडे पैसे नसताना त्यांनी एक 8-15 दिवसामध्ये ते काही जुळवणी केली पैशाची वापरा बायोनिकला जे लागतात ते. आणि ती जुळवणी करून जो निर्णय घेतलेला आहे तर आपण त्यांच्याकडून जाणून घेऊ. साहेब, तुम्ही जो निर्णय घेतलेला आहे वापरा बायोनिकचं वापरण्याचा, आणि तुम्ही डोस सोडले, आपल्याकडे 2 अवस्था आहे, 3री अवस्था आज काढतोय, तर ही जो बदल झालेला आहे हा बदल तुम्हाला कसा वाटतोय नेमका? एक नंबर आहे. रिझल्ट एक नंबर आहे. रिझल्ट एक नंबर आहे. पण तुम्हाला जे काही तुमचे आहेत मित्रमंडळी, नातेवाईक, शेजारी, जे काय कोणी, त्यांनी तुम्हाला सल्ला काय दिलता तुम्ही दाट केळी केल्यामुळे? दाट केल्यामुळं आकूड घड पडतील म्हणजे. केवढे पडतील म्हणून सांगितलं होते? हा. हा, जे काय. पण आता जर बघितलं तर घड आपल्या उंची एवढे आहेत. आता हे 3-4 झाडं जर सोडली, ही बी निसून व्हायची आहे. ह्याच्यात बी ह्या लाईन मध्ये बी खूप मोठे मोठे घड आहेत. पण जिथं पूर्व अवस्था आहे तिथं मात्र थोडक्यात असं आलंय की आज आपण बोलतोय समोरच्याला वाटणार आहे ही म्हणजे असं काय भारी बोलतात, घड तर एवढे दिसतात. का हो गोगरे सर? बरोबर. कारण ही कडच आहे. पण आत बघितलं तर ह्याची परिस्थिती पूर्ण चेंज आहे. साहेब, आपण फक्त दुसऱ्या लाईन मध्ये तुम्ही बसले आणि आम्ही 3ऱ्या लाईन मध्ये बसलो. पलीकडं म्हणजे एकदम रोडच्या कडेच पलीकडे आपलं हे पलीकडे डाळिंब आहे. डाळिंबाच्या अलीकडे ती पहिली लाईन, ही 2री लाईन, आणि आम्ही 3ऱ्या लाईन आपण बसलो. जर आता ही आपण बुंदे बघतो एकदम छान दिसतात. बुंदे साईज वगैरे चांगली झाली. वर बघितलं तर काळाळुकी वगैरे भरपूर आहे. पण आज जर बघितलं, हा असा कॅमेरा फिरवा, तर अंधार पडल्यावर दिसतोय. बरोबर आहे नाही? आणि जर बाहेर गेलं तर ऊन दिसतंय. बरोबर आहे का? बरोबर. पण आत बघितलं तर म्हणजे प्लॉट आपला जॅम झालाय, असा पाल्याने पूर्ण असा जॅम झालाय. आणि पाल्याला खूप काळोखी. आणि जमीन जर बघितलं तर जमीन पण आपली भुसभुशीत आहे. थोडंसं कॅमेरा पुढं आणता आला तर बघा, मी आज जिथं बसलोय तिथं जमीन काय सुद्धा हात लावलेला नाही. एकदम नवीन जागा उकारल्यानंतर कशी निघते बघा. ह्या साळुंख साहेब, आता ही बघा, ही सहज असा हात घातला, हे बघा, तट तट तट, की ही माईकच धरतो जवळ. ह्या तट तट वाजते. हे बघा, आता बोला तर सुट्टी होती मातीला. वलय तरी सुट्टी होती. आणि ह्यात मुळी जबरदस्त आहे एकदम. बरोबर आहे की नाही? हे बघा, ही असं वाचतंय ना, ह्याच्यात बघा मुळी किती. हे बघा मुळी, हे बघा, ही सगळी मुळीच आहे. हे बघा मुळी खाली पडलेली. म्हणजे ही रान पूर्ण मुळीनी जॅम झालंय. बरोबर आहे की नाही? कुठं जरी कसं जरी उकारलं तर हे सगळी मुळी, आणि मुळी आवाज येतोय मुळीचा, ताट 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 मुळी तुटते. मला काय म्हणायचं साहेब,
आपण आता बाहेरून बी जाऊन बघूच प्लॉट कसा दिसतोय काय. तुम्हाला वाटत होता का असा प्लॉट येईल खरीच? नाही. आता लांबून बघितलं तरी प्लॉट दिसतोय. कातण टाकली प्लॉटनी, कातण टाकली प्लॉटनी, लांबून कळतंय. आता आल्यावर तर अंधारच दिसतोय. दिवसा दिवसा अंधार पाडणं म्हणजे सोपं नाही बरं का. वाऱ्यात दिवा लावल्यासारखा आहे. बरोबर आहे. कारण वापरा बायोरेनिकचं एक ब्रीद वाक्य आज ही ह्या प्लॉटवरती दिसतंय, प्रत्येक प्लॉटवरती दिसतंय, पण हिथं बी दिसतंय की विषय काय आहे की कष्टकरी शेतकऱ्याला हरवून द्यायचं नाही. काय ब्रीद वाक्य? कष्टकरी शेतकऱ्याला हरवू द्यायचं. तुम्हाला खरं वाटतंय खोटं वाटतंय इकडे बघून? खरं आहे. नाही नाही, मला काय म्हणायचं साहेब, आम्ही तुमच्याकडे येण्या अगोदर आपल्याकडे पूर्वावस्थेचे व्हिडिओ, दुसऱ्या अवस्थेचे व्हिडिओ आहेत. आता बी आपण तिसऱ्या अवस्थेचा व्हिडिओ काढणारच आहे. पण आपण आतमध्ये का बसलोय की हा प्लॉट बाहेरून बघितला तर पहिली वाढ बी नव्हती, वय खाल्लं होतं सगळं काय डिप्रेशनमध्ये. तुम्ही बिन प्लॉट बी होता. पण आत्ता जर बघितलं तर प्लॉट बी डिप्रेशनमध्ये नाही, तुम्ही बी डिप्रेशनमध्ये नाही. आज तुम्ही बी खुश आहे, प्लॉट बी खुश आहे. त्याला शेजारी बॅग होती पडत्यान गाडी एवढं शेजारी काय बॅग घालायचे होते? अकोला थोडं आता शेजाऱ्यांना उत्तर देऊ आपण. या 50-60 किलोच्या पुढे जाते गाडी. हा ना ना, मी म्हणतो 30च येऊ द्या हो आपला. आता थोडंसं आहे इथंच. या इकडं. ह्याला फण्या किती पडल्या? या ना इकडे, कॅमेरा आहे असा ना. तुम्ही पलीकडून जावा. आता ही निसवंजी झालेली आहे. आता इथलं कमळ मोडलंय. आता आपण इथलं कमळ मोडलेलं नाही. आता आपण जर बघायचं म्हणलं तर ह्याला फण्या किती पडल्यात आपण थोड्याशा मोपू. साहेब या, मी खोटं आहे का काय? नाही तर मी जास्त मोपायचो. तुम्ही इथून उभा राहा पलीकडून. बघा ह्याचे फण्या किती आपण बघू. पलीकडे 1, ही 2, ही 3री फणी, ही 4थी फणी, ही 5वी फणी, ही 6वी फणी बरं का, ही 7वी, ही 8वी, ही 9वी, ही 10वी, 11वी, 12वी, 13वी आणि 14वा अंगठा आहे आपला. बरोबर आहे का? ही 14वा अंगठा आहे. पण माझ्याकडून हे विसरून पण राहू शकते. अजून बी आपण मोपू. कारण ह्या फण्या पल्ल्यात फणीत अंतर आहे, सगळं आहे. आता बघा हिथं पण फण्या किती पल्ल्यात? 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14वा अंगठा आहे. आपण हे पुढचीच पण मोप. तुम्ही तिथंच थांबा, मी मोपतो. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14वा अंगठा. म्हणजे आत बघितले आपण तिथं 15वा 16वा अंगठा आहे. आपण हाय असं हाय का बघू. ये इकडे डाव बी आपण त्याला काय जसं आहे तसं डावायला आपल्याला. इथे किती फण्यात बघू आपण. अंधारच आहे तरी पण आपण पाहू. ही पाला धरावा असा थोडं इकडून कॅमेरा आणला लय छान होईल. इकडून छान दिसत म्हणजे थोडस दिसतंय का बघा व्यवस्थित. आता फण्या आपण इथं व्यवस्थित दिसतंय का? 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16वा अंगठा आहे. आता ह्याची जर उंची बघितली साहेब इकडे या. तुम्ही माझ्यापाशी उभा राहा, नाही तर मी दुसऱ्याचा प्लॉट मोपतोय असं म्हणते. कारण एक तर शंकाच आपल्याकडे सगळ्यात. म्हणजे चांगलं काम करतंय त्याला कुणी आज म्हणजे थोडक्यात डोक्यावर घेऊन कुणी नाचत नाही. लबाडाला डोक्यावर घेऊन लई नाचलं जातं आज. त्याच्यावर आपल्याला बोलायची बी नाही कोणाला कोण कोणी कसं घेत. पण ह्याची जर उंची बघितली साहेब तर ह्याची उंची किती येईल? घडाची हितनं ह्या कमळापासून दांडा जर आपण उदाहरणार्थ आता कटिंगला दिसनच ह्याची उंची किती येईल अंदाजे? 4-5 फूट. 5 फूट आपल्या उंचीवणी थोडक्यात कमी जास्त होईल थोडंफार. पण वाटतंय का नाही की ही उंची आपल्या उंची एवढी येऊ शकते असं दिसतंय आपल्याला. आणि प्लॉटकडे जर बघितलं तर किती पाले चांगले आहेत असं वाटतं. आणि पाले असे पसरून आणि मोठेत. किती किती पाले असतात पाले मोपा बरं. ही हिरवे पाले मोपा किती किती पाले बघा सर. तुमच्या हातातला पाला हिरवा हे पाले मोपा किती? हा 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 पाला 13 वर निघलाय अजून. पोगा चालू आहे. आणि बघितलं तर आतमध्ये अंधार आहे. आपण इथे एक झाडाचं तुटाळ आहे थोडक्यात, म्हणून इथं चांगल्या जागेवर उभा राहिलो थोडक्यात. म्हणजे हा फण्या मोपून जाऊ का? बरं ही थोडासा असा पाला दा. हा हा असू दे.
1 वरची, ही 2, इकडची 3, ही 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15 आणि ही 16वी फणी. म्हणजे मी म्हणतो ही 16वी तर ही 15वी पकडू आपण, तसं काय नाही, दिसतं ह्या कॅमेरे समोर सगळं. आणि हे 15 जरी पडल्या आणि 16 जरी पडल्या, आपल्याला 10, 11, 10, 11 धरायच्यात, बरोबर आहे का नाही? पण 10, 11 फाण्या ज्या वेळेस धरल्या जातात किंवा 12 धरल्या जातात, त्यावेळेस ह्याच्या घडाचं वजन वेगळं असतं. आणि 8 ते 7 फाण्या ज्या वेळेस धरावं लागतात, त्यावेळेस त्या झाडाचा बुंदा बारीक असतो म्हणून फाण्या पण कमी धरावं लागतात. आता हे जे बुंदे चांगले ना, आज चुकून आमच्याकडे कोणाकडेच मीटर नाही, आता आपल्याला बुंदे पण मोपायचे होते, पण आमच्याकडे आज चुकून असं झालंय की कोणाकडेच मीटर नाही. चौघाकडे बी मीटर असतो. मीटर नाही म्हणजे मीटर मुप फटलेत नेमके सगळ्यांचे एकाच दिवशी, थोडक्यात ते तुकडे पडलेत. कारण पण आपण पुढच्या वेळेस आल्यावर बुंदे पण मुपू. पण घड जर बघितलं, आता निसवण सुरू झालेली आहे, लय झालं तर अख्ख्या प्लॉट मध्ये मी म्हणतो 100-150 झाड झालं असेल. किती झालं? 100-200 झालं. पण ह्याचं जर आपण इकडं आज जर ह्याच्याकडे बघून जर बोलायचं म्हणलं तर साहेब, भूतो ना भविष्यम तुमचा प्लॉट झालेला आहे. तुम्हाला सुद्धा मला वैयक्तिक असं वाटतं की शंका वाटत असेल की जरी आपण भगत सरांकडून मार्गदर्शन घेतोय, खरंच प्लॉट असा येईन का? कारण तुम्हाला आधी बिया काय सांगितलं होतं, लागण लय दाट केली. दाट केली ना आकुड घड पडतेल. लागण दाट केली न घड आकुड पडतेल मग. आता घड आकुडच आहे की वगैरे सर. म्हणत होती त्या डबलच झाला की. किती म्हणत होती एवढं? हं. आता हा घड जबरदस्त. जबरदस्त एकदम. 15-16 पाण्या पडल्या त्याच्या. हा, आणि वाढ पण एकदम जबरदस्त झाली. सगळी वाढ जर मोपायची म्हणलं तर मोपता पण येणार नाही, पण जर एक अंदाज म्हणलं तर एक 15 फुटाच्या सहज पुढं असेल, सहज का नसन? असं ना. हा, कारण हे आपल्याला दिसतंय इथं की बुंदे चांगले आहेत, झाडावरती करप्या नाहीये, निसवण सुरू झालेली आहे, आणि जमीन भुसभुशीत आहे, मुळी चांगली चालू आहे, आणि जी काही वय खाल्लेलं आहे हे आपल्या केळीने बाहेर खाल्लेलं आहे. भरून काढ. बरोबर आहे का नाही? कारण खाल्लेलं वय जर बाहेर काढायचं असेल, आपल्याला गेलेला वेळ जर परत आणायचा असेल, पिकाचा उत्पादन जर अपेक्षेपासून जास्त काढायचं असेल, आपला माल जर बॉक्स पॅकिंगला घालवायचा असेल, सगळ्यांपासून 2 रुपयांनी महाग विकला पाहिजे, सगळ्यांच्या अगोदर एक 8-15 दिवस आला पाहिजे, रेट चांगला भेटला पाहिजे, ह्या सगळ्या गोष्टी जर तुम्हाला हव्या वाटत असतील शेतकरी मित्रांनो, तर साहेबांनी जसं धाडस केलंय वापरा बायोरेनिकचं मार्गदर्शन वापरण्याचं, तसं तुम्ही पण करा. त्याचं कारण असं, ह्यांच्याकडं वापरा बायोरेनिकचं मार्गदर्शन वापरायला पैसे नव्हते, 15 दिवस पैशांची जुळवाजुळवी करत होते. ही साक्षात्कार मी सांगतोय, जसा आहे तसा. का खोटं आहे ह्याच्यात? बरोबर. मला सुद्धा साहेबांचं पत्र्याच्या शेडमध्ये राहतात, मी पाहिजे त्यांच्या शेडचा पण फोटो टाकन. पत्र्याच्या शेडमध्ये सर राहतात, त्यांच्याकडे बघितले आम्हाला सुद्धा असं वाईट वाटलं, सर आम्ही एवढं शेड्यूल झालंय पैशाचं. साहेब म्हणले सगळं नियोजन केलंय. म्हणजे आम्हाला सुद्धा आमचं असं तोंडातून शब्द काढू वाटत नव्हते की साहेब एवढं बिल झालंय, केळी मस्त तुमची चांगली येईन वापरावर वापरल्यावर, पण साहेब बिल एवढं झालंय. साहेब म्हणले आम्ही तुमचे खूप व्हिडिओ बघितले, त्यांच्या मॅडम पण बोलल्या की खूप व्हिडिओ बघितले, की आम्हाला फक्त जे काय आमचे आहेत जवळचे लांबचे, त्यांनी आम्हाला सांगितलंय की दाट केळी केली, केळी तुम्हाला जुळणार नाही, केळी तुम्हाला चांगली आणता येणार नाही, केळी कुणाचंही करायचं काम नाही. खूप काही कुचकं बोललेले आहेत त्यांच्या मनामध्ये, ते सगळ्या गोष्टी मी मुद्दाम फक्त उल्लेख करतोय. म्हणून त्या म्हणणारे ती दिसत असतं म्हणून बोलत असते, त्यांना बी तसं काय कोणाचंच कोणाला वाटत नसतं की वाटोळ व्हावं, पण प्रत्येकाला वाटतं कसं की कधीच नाही केलेलं एखाद्याने कुठलं पीक जर केलं आणि ती जर माहितीच नाही, त्याला जर धाडस केलं आणि जर ती सक्सेस नाही झालं तर उगा हसू नका करू म्हणून आपलीच माणसं आपल्याला सांगत असतात, काय त्यात पडता, कशाला तसलं करता, महागाचं पीक आहे, खदाड पीक आहे, खर्चिक पीक आहे. पण ह्या सगळ्या खदाड पिकाला, खर्चिक पिकाला वापरा बायोरेनिकनी तुमच्या कष्टाला न्याय दिलाय का नाही हो सर? खरेन सांगा. नाही दिलं. मग आपल्या जी काही केळी क्षेत्रात शेतकरी आहेत, जुने असतील, नवीन असतील, अनुभवी असतील, बिगर अनुभवी असतील, अशा सगळ्या केळी क्षेत्रातल्या शेतकऱ्यांसाठी तुमचा एक अनुभवाचा सल्ला संदेश हे आपल्या पिकाला घेऊन काय असेल की आपल्या शेतकऱ्यांनी वापरा बायोरेनिकला बिनधास्त वापरलं पाहिजे का शंका घेऊन वापरलं पाहिजे? बिनधास्त वापरलं पाहिजे. का 10 जणाला चौकशी करून वापरलं पाहिजे, मी वापरू का वापरा बायोरेनिक? नाही बिनधास्त. मी म्हणतो कोणालाच विचारू नका, बिनधास्त वापरा. का वापरा? आज साक्षात्कार आहे. आम्हाला पण इतकं वेगळं असं का वाटतं, प्रत्येक प्लॉटला गेलं की आम्ही मागाशी ढोबळ्या मिरचीकडे होतो थोड्या वेळापूर्वी, बाकीच्यांचा माल 2 टन निघतो आणि त्यांचा माल 8 टनापर्यंत गेलाय. 6 टनांची वाढ, 6 टनांनी वाढ, 10 टनांनी वाढ. म्हणजे जिथं बाकीच्यांचा 2 टन निघतोय त्यांचा तिथं 10 टन निघतोय. बरोबर आहे का नाही? म्हणजे 8 टनांनी वाढ आहे डायरेक्ट एका काहीतरी 12,000 झाडा. आणि माल किती लागलाय काय आपण सगळे कॅमेरे दावले. म्हणजे
त्यांचं अगोदर त्या ढोबळी मिरचीचा असा विषय झाला, ढोबळी मिरची खूप छान होती, सटिकच होत नव्हती. मग काय करायचं नुसतं मग हिरवगार दिसतंय, आपल्याला उत्पादन पाहिजे ना. मग तसं मी म्हणतो तुम्ही केळी आणली होती पण केळीने वय खाल्लं होतं, वय खाल्लं म्हणजे तुमचं कष्ट खर्च चुकला होता का हो सर? नाही. हा? लय खर्च केला होता. आहे का नाही? मग मला काय म्हणायचं साहेब, आता तुमचा हा प्लॉट सगळा बॉक्स पॅकिंगला जाणार आहे, आनंदाची गोष्ट आहे का, ह्यासाठीच आपण हा प्रयत्न करतोय. पण आपले खूप शेतकरी कष्ट खर्च करीत असताना ज्यावेळेस बॉक्स पॅकिंगला माल जात नाही, प्लॉट वय खातो, गड बारीक बारीक पडतात, वादीत फणीत अंतर नसतं, वादा लांबडा नसतो, 2 फणीच्या मध्ये अंतर नसते. साहेब किती वाईट वाटतंय, कोणाला सांगायसारखं आहे? बरं, इकडून तिकडून उचका पाचका केल्यावर कसं फेडणार आपण? आणि तीच आपल्याला वापरा बायोरेनिकने एक न्याय असा दिलाय की कष्टकरी शेतकऱ्याला नाही हरून द्यायचं. ह्याची प्रचिती हिथंय आज, इथं आज आम्ही उभा आहे आतमध्ये, साक्षात्कार आपल्या शेतकऱ्यांना द्यायला. चमत्कार म्हणलं शेती क्षेत्रात तर वापरा बायोरेनिक. तुम्हाला चमत्कारच पाहायचा आहे, तुम्हाला वापरा बायोरेनिक वापरावंच लागन. वापरा बायोरेनिकच वापरलं तर तुम्हाला एक जाणीव होणार आहे की माझ्या कष्टाला न्याय भेटला, माझ्या कष्टाला न्याय भेटला. साहेब चुकीचं नाही बोलत, बरोबर. तुमच्या वतीने बोलतोय, झाडाच्या खाली उभा राहून बोलतोय. बरोबर. कारण मराठी म्हणे बोलणाराचं तोंड दिसतं आणि बोलणाराचं सगळं चलतं. मी म्हणतो कधीच चालणार नाही, कारण मी ह्या झाडाखाली न उभा राहता एखाद्या लिंबाच्या झाडाखाली उभा राहिलो आणि साहेबाला म्हणलं कसं काय वापरा बायोरेनिक, साहेब बी म्हणले लय भारी. आम्हाला तुम्ही कधीच मान्य करणार नाही दोघाला पण आज आम्ही उभा साहेबांच्याच प्लॉटमध्ये आणि आपण ह्याच प्लॉटची पूर्वावस्थेत जिथनं व्हिडिओ काढलाय, जिथनं शूटिंग काढली, तिथनं पण आत्ता पण शूटिंग काढलंय. फक्त आतली परिस्थिती तुम्हाला पण असं वाटतं की साहेब तुम्ही प्रत्येक वेळेस लोकेशन दावता, आतलं बी दावा की परिस्थिती कशी, म्हणून आम्ही आतमध्ये व्हिडिओ घेत असतो. ह्याच्या पाठीमागचं असं वेगळं काहीच नाही की बाबा आम्ही तुम्हाला काही गोष्टी दावण्याच्या सांगण्याचा प्रयत्न करीत नाही. आम्ही तुम्हाला जमन ती शक्य होईन तितकं आम्ही तुम्हाला बऱ्याच काही गोष्टी दावण्याचा प्रयत्न करत असतो की जेणेकरून तुम्हाला वाटावं की आमच्यासाठी कुणीतरी आहे गोगरे सर. बरोबर आहे. आणि वापरा बायोरेनिक तुमच्या बांधावरती यायला तयार आहे, फक्त तुम्ही एक कॉल करा आणि हे व्हिडिओ पाहता पाहता स्टेटसला ठेवा. बरोबर आहे ना? मग तुमच्याकडून आम्हाला एक सल्ला संदेश पाहिजे, कारण आता तुम्ही माझ्या अंदाजाने 3 महिने होऊन गेलेले आहेत आपलं वापरा बायोरेनिकचं मार्गदर्शन घेऊन, तुमचे डोस बी तुम्ही कंटिन्यू केलेले आहेत, बरोबर आहे का नाही? तर तुम्ही जे काही केळी क्षेत्रात शेतकरी आहेत, ज्यांची केळी लागण करून 4 दिवस झाले, 8 दिवस झाले, 15 दिवस झाले, महिना झालाय, 1.5 महिना झालाय, 2 महिने झाले, 3 महिने झालेत, 3.5 महिने झालेत, 4 महिने झालेत आणि 5 महिने बी झालेत. पण अशा काही शेतकऱ्यांना एक जाणीव आज झाली की आम्ही आमच्या पद्धतीने शेती करत असताना, खर्च करत असताना, कष्ट करत असताना आमच्या पिकांनी वय खाल्लंय, खालीवर झालाय, प्लॉटनी गच्चा धरलाय, टेम्परेचरला बळी चाललाय, मर वाढली, व्हायरस वाढलाय, अनेक समस्याला आम्हाला सामोरे जावं लागतंय. तर ह्या अनेक समस्याचं उत्तर म्हणलं तर आम्हाला आज मार्केटमध्ये आम्ही काय वापरलं पाहिजे, तर त्यांच्यासाठी तुमचा एक सल्ला संदेश म्हणून काय वापरलं पाहिजे म्हणलं तर तुम्ही काय सांगू शकाल? वापरा ऑर्गॅनिक, वापरा बायो ऑर्गॅनिक वापरला पाहिजे. का वापरला पाहिजे? रिझल्ट एक नंबर आहे. रिझल्ट एक नंबर आहे आणि सगळ्याच समस्याची उत्तर आहे. कारण पिकाचा सर्वांगीण विकास म्हणलं तर वापरा बायो ऑर्गॅनिक. तुम्ही तुमच्या आहे या पद्धतीत ऍड करायचं. साहेब आपण तुम्हाला म्हणलं का तुम्ही दाणेदार काय ह्याला बेसळ भरू नका, टाकू नका, वॉटर सोलेबल सोडू नका, काय बघ सरांनी तुम्हाला काय सांगितलंय, तुमच्या पद्धतीत फक्त साहेब ऍड करायचे, बरोबर आहे का नाही? आणि फक्त ऍड केले. मला सांगा वापरा बायो ऑर्गॅनिक जर ऍड केलं नसतं तर काय झालं असतं? बिघडलं असतं. म्हणजे ऍड लागायचंच राहिलं होतं. कारण येड लागतं कधी आणि येड लागायचं बंद होतं कधी सांगतो मी. ज्या वेळेस प्रामाणिक कष्ट आणि प्रामाणिक खर्च आपण करून आपल्याच रानात आपलं पीक आपल्याला अपेक्षित वाढ वयानुसार होत नाही, त्यावेळेस 100% आपल्याला यायला लागलं जात. मग ती कुणी बी आपण असो, कुठलं पीक असो, कारण वयानुसार त्याची वाढ जर झाली नाही आणि टायमिंगला जर त्याची निसवण झाली नाही, पीक कुठलं असू द्या. आता ही केळी ह्याची जर टायमिंगला निसवण नाही झाली, गड जर चांगले नाही पडले, आपल्याला जे आपले म्हणत होते त्याचे बारीक बारीक जर गड पडले, ह्याच्यातनं उत्पादन जर आपल्याला कमी निघालं, झालेला खर्च जर उत्पादनातनं नाही निघाला तर शेती का करायची? आपल्या मनाला पडलेला प्रश्न आहे जगाचा, जाऊ द्या मरू द्या, कुणी कुणासाठी नाही हे सगळ्या जगालाच माहिती. टाइम आला प्रत्येक जण म्हणतंय माकडीन सुद्धा पिलाला खाली घेते बुडायला लागल्यावर, का नाही? मनी तर असेच लागू झाले, ते असेच नाही झालेल्या. पाहिलंय कुणतरी काहीतरी म्हणून त्या मनी तयार झालेल्या. मरायला लागल्या माकडीन पण बुडायला लागल्यावर पायाखाली पिलाला त्याच्यावर बसून ती स्वतःला वाचवायचा प्रयत्न करते. आज असं, मग मला काय म्हणायचंय, आज कष्टकरी जर हरत असेल, शेतकरी हा सगळ्याला जगवणार आहे, शेतकरी हा सगळ्याला जगवणार आहे. अशा टेम्परेचर मध्ये तो इसीत नाही, फॅन मध्ये नाही, स्वतःच्या रानात कष्ट करतोय. मग आज तुम्ही घाम गाळत आहे, मला काय म्हणायचंय, तुमच्या कष्टाला जर न्याय नाही भेटला साहेब,
तुम्हाला शेती करू वाटेल नाही. खऱ्याने सांगायचं. नाही. आज कॅमेरा आहे असा फिरवा, साहेबांचं शेड दिसते, साहेब पत्र्याच्या घरात राहतात, सलाब नाही, मोठा बंगला नाही, साहेब काय कुठले एकदम असं शेतकऱ्यांचे चिरंजीव नाहीत की त्यांच्याकडे एक 5-50 लाख रुपये पडून येत. आज स्वतःचं कष्ट करून आज शेती पिकवण्यात त्यांचा खूप मोठा धाडसी निर्णय. धाडसी निर्णयाला जर न्याय भेटत नसन आणि त्याला जर त्याचं थोडक्यात उत्पादनातनं काहीतरी निघन ही शाश्वती दिसत नसन तर शेती स्वतःची असताना पण दुसऱ्याची तर कामाला जावं वाटत, पण शेती नको करायला वाटत का वाटण शेती करावं. जर आपल्या कष्टाला यश नाही आलं तरचा विषय बोलतोय मी. इथं तुम्हाला आलंय, तुम्ही भाग्यशालीत मी म्हणन का, तर तुम्ही तो प्लॉट बी पाहिला आणि तुम्ही निर्णय बी घेतला. जर साहेब तुम्ही प्लॉट बी पाहिला नसता आणि तुम्ही निर्णय बी घेतला नसता तर तुमचं कष्ट कसं चाललं होतं मी सांगायची काही गरज नाही. तुम्हाला आज काय दिसलं असतं मी सांगायची काही गरज नाही. त्याचे अनुभव तुमच्याकडं पहिले हे मार्गदर्शन घेण्या अगोदरचे खूप आहेत. हे मार्गदर्शन घेण्या अगोदर तर मी कुठंच कमी नव्हता, कष्ट कराय बी कमी नव्हता, खर्च कराय बी कमी नव्हता, काहीच नव्हता. गेल्या वेळेच्या दुसऱ्या अवस्थेच्या व्हिडिओमध्ये तुमच्या मॅडम पण बोलले, आज नाहीत त्या, पण त्या बोलल्यात की आम्हाला काय काय कसं कसं काय काय ते सगळंच बोलल्यात. विषय असा आहे की हे व्हिडिओ पाहता पाहता हे जे काय प्लॉट असे बनलेत की भूतोन भविष्यम चमत्कार झालेला आहे. आणि ह्याच प्लॉटमध्ये नाही, आम्ही जिकडं वापरा बायोनिकचं मार्गदर्शन दिलंय तिकडं सगळीकडेच चमत्कार घडतेत. आणि मी म्हणतो एखाद्या जागेवर चमत्कार नाही बी घालला वापरा बायोनिकचं मार्गदर्शन वापरून तर मी अगदी हात जोडून सांगतो तुम्ही समजून घ्या, तुमच्या जमिनीची परिस्थिती खूप खराब करून तुम्ही टाकली, आम्ही नाही, आम्ही वाचवायसाठीच पळतोय. तुम्हाला जर रिझल्ट नाही आला तर तुम्ही समजून घ्या की वापरा बायोनिकचं मार्गदर्शन नाही रिझल्ट आला तर 1 वर्षभर वापरा आणि मग तुम्हाला वापरा बायोनिक काय आहे ती कळेल. कारण जर तुम्हाला वापरा बायोनिकचा 1 आणि 2 डोस मध्ये जर रिझल्ट नाही आला तर तुम्ही समजून का घेणं गरजेचं आहे की वापरा बायोनिक मध्ये ती पॉवर आहे. आज मार्केटमध्ये एक बी असा कुठं फॉल्ट नाही की जिथं वापरा बायोनिक दिलंय आणि तिथं रिझल्ट नाही. पण विषय असा आहे की मी म्हणतो एका जागेवर घडू बी शकतं, मी जरी माझ्या बघण्यात नाही आलं, मी म्हणतो एका जागेवर असं घडलं बी तर त्या शेतकऱ्यांनी समजून घ्यावं. काय समजून घ्यावं की आपल्या जमिनीची माती परीक्षण करून आपल्या प्लॉटमध्ये नेमकं आज सेंद्रिय कर्ब किती आहे, नत्र NPK प्रमाण किती आहे, मायक्रोन्यूट्रनचं प्रमाण किती आहे आणि आपल्याला जमिनीला काय केलं पाहिजे. आणि काहीच नाही सुचलं तर मी म्हणतो 1 वर्षभर पीक कुठलं बी असू द्या, 1 महिन्याच्या अंतराने वापरा बायोनिक वापरत राहा. तुम्हाला 1 वर्षांनी तरी वापरा बायोनिक जाणून देईन की माती बदलायची गरज नाही, वापरा बायोनिक सोडत राहा. कारण ज्यावेळेस जमीन आपल्याला अपेक्षित उत्पादन देत नाही त्यावेळेस माती परीक्षण केल्यानंतर कळतं ह्या जमिनीत काहीच राहिलं नाही. मग काहीच राहिलं नाही तर माती बदला. मग माती बदलणं एवढं सोपं आहे का? मग वापरा बायोनिक 1 वर्षभर वापरायचं म्हणजे किती खर्च झाला? 4,300 रुपयाचा महिन्याला डोस आहे. 10 डोस जर वापरले तर 43,000 रुपये गेले. असं किती मोठा खर्च झाला. मग ह्याच्यावरती आपल्याला खर्च करायला काय हरकत आहे? आणि जर वापरा बायोनिक न वापरता जर तुम्ही तुमच्या पद्धतीने कष्ट खर्च करून तुम्ही जी मातीत टाकून ती वाया जाते तिथं कुणीच बोलायला तयार नाही. 43,000 पण 43,000 उत्पादन किती वाढेल त्याचं तर बोलायचंच नाही. आपण आता नुसतं डोबळ्या मिरचीला चांगलंच होईल पण उत्पादन किती वाढेल? 43,000 उत्पादन वाढणं जमीन जागे येणार आहे ना. जागे येणार. पण विषय असा आहे की बाबा विश्वास ठेवा. 1 आणि 2 डोस मध्ये बी एखाद्याला मी म्हणतो नाही रिझल्ट आला, हपकू नका तुम्ही. आम्ही चोर नाहीत, तुम्ही लबाड नाहीत, आपण सगळे कष्टकरी आहेत. आणि आम्ही तुमच्या बांधावर येतो फक्त आपल्या शेतकऱ्यांना न्याय भेटतोय म्हणून येतो. ह्या कंपनीचा बी रिझल्ट नसला ना आम्ही पण फिरू शकत नाही. आमच्यात ती धमकच नाही. स्पष्ट सांगतो मी, आमच्यात धमक नाही तुम्हाला फसवायची. आमच्यात धमक एकच आहे, तुमचं चांगलं होतंय ना रात्रीचा दिवस जाऊ द्या, रात्रीचा दिवस होऊ द्या, आम्हाला त्रास होऊ द्या, पण आपल्या शेतकऱ्यात चांगलं होतंय, कंपनीने न्याय दिलाय, आम्ही निमित्त आहेत, चांगलं होतंय म्हणून आम्ही बांधावरती उभा आहेत. साहेब, जे शेतकरी कष्ट करून खर्च करून प्लॉट अडचणीत आलेले आहेत, खूप काय शेतकरी टेन्शन मध्ये गेलेला आहे, त्रस्त झालेला आहे, आणि खूप काय असं वाटतंय की मला आता ही प्लॉट मोडून टाकू काय. तर अशा शेतकऱ्यांसाठी तुमचा सल्ला संदेश काय असेल की मोडून टाकला पाहिजे का ज्या प्लॉटनी वय खाल्लंय त्या प्लॉटला वापरावर ज्या आहे त्या कंडिशन पासून सुरू केलं पाहिजे. तुम्हाला काय वाटतं? ज्या आहे त्या कंडिशन सुरू केलं पाहिजे. मग सुरू केलं पाहिजे ती धरसोड केलं पाहिजे का कंटिन्यू केलं पाहिजे? कंटिन्यू केलं पाहिजे. कंटिन्यू केलं पाहिजे. का तर कंटिन्यूचे रिझल्ट वेगळे आहेत. बरोबर आहे का? बरोबर. तर तुम्ही जसं घडलं तशी आमच्या केळी क्षेत्रातल्या शेतकऱ्यांसाठी अगदी माहिती दिली, त्याबद्दल आमच्या वापरा बायोऑर्गॅनिक कंपनीकडून, करमाळच्या गजानन साळुंके सरांकडून, कुर्टी गावच्या आमच्या रामेश्वर घोगरे सरांकडून आणि तुम्हाला लाभलेल्या आपल्या समाधान भगत सरांकडून तुमचं मनापासून साहेब खूप खूप धन्यवाद.